येतोय आणि बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. थँक्यू. नक्कीच बजरंग पाटील जानमन सारंगाव यांच्याकडून देखील अध्यक्ष चषकासाठी शुभेच्छा लेत. उदय म्हात्रे, दिवसफोट डिवा, सोमनाथ चौधरी, जानमन सरवली आणि राजूदादा पाटील हे आमचे सर्व खेळाडू मित्र आम्हाला जोडलेत. बघा कारिवली संघ 30ची जी सर्कल आहे ती आपण क्रॉस करायचे कंपल्सरी. येणारं जाणारं फलंदाज अगदी अध्यक्ष साहेब इथे बसलेत. तुम्हाला जी नियमावली दिलेली आहे अध्यक्ष चषकासाठी तिचं तंतोतंत पालन करायचं आहे. अगदी आमच्या पंचांची देखील तीक्ष्ण नजर आहे. पहिल्या 3 ओव्हरसाठी तुम्हाला 15 मिनिटं आहेत. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाने आपण तिसरा ओव्हर संपल्यानंतर लगेच आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. जो संघाने एक उशिराने येईल त्याला 2 धावांचा पेनल्टी. दोन्ही संघाने एक उशिराने आले तर 4च्या ऐवजी 3 ओव्हरचा सामना केला जाईल अशी अध्यक्ष साहेबांकडून आम्हाला सूचना आलेली आहे. धन्यवाद. यस दिलीप छादा विजॉन हॅट्रिक बॉल घेऊन येतो. याला मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल तो डीप मिड विकेटला आणि तोपर्यंत मात्र संधी मिळाली ती कुंदनसाठी स्ट्राईक रेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या झाली 5. नक्कीच विजयजी पाटील जानमन गोवे या संघाचे एक संघनायक याने देखील अध्यक्ष चषकासाठी शुभेच्छा दिलेत. संजयभाई म्हात्रेंनी संदेश वखारे यांच्या शोला विजयजी पाटील गोवे याने देखील या स्पर्धेचं कौतुक केलेलं आहे. धन्यवाद विजयजी पाटील. दिलीप जाधव पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला मात्र पुन्हा ड्राईव्ह केला स्ट्रेट टू शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि अतिशय वेगात 1 धाव पूर्ण केलेले. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट एक्स्ट्रा कव्हरला होतोय. खूप चांगला फटका होता आणि 1 धाव मात्र संदीप पूर्ण करतोय आणि धावसंख्या झालेली 6 आणि 1. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळाली. कारण या षटकाचा विचार जर आपण केला फक्त 6 धावा देऊन महत्त्वपूर्ण 2 सफलता आपल्या संघासाठी अर्जित केल्या ते म्हणजे दिलीप जाधव यांनी. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय 40+ अध्यक्ष चषक 2025. या स्पर्धेला आज प्रारंभ झाला. आज पहिल्याच मॅचमध्ये साई कृपा डुंगे संघाने अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला पराभूत केलं. खास करून विनोद आणि राकेशची खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली. यस सर मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवतोय. अध्यक्ष साहेब इथे स्वतः उपस्थित आहेत आणि त्यांच्या नावाची स्पर्धा आहे. बघा जी आम्ही नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवतोय वारंवार तिचं प्रत्येक संघाच्या खेळाडूंना तंतोतंत पालन करायचं आहे. अध्यक्ष साहेब बोलत माझी टीम जरी असली तरी मला देखील नेम सारखाच आहे आणि सर्व टीमला जो कोणी नियमाचं पालन करणार नाही त्याला नक्कीच जी आम्ही पेनल्टी देणार आहोत त्या पेनल्टीला सामोरे जावं लागेल. ओके सोटो गवली सर. यस थँक्स कालीरामजी. तर वळतोय आपण दुसऱ्या षटकाकडे. यानंतर विजयस्फोट खांडपे आणि जर्मन पोगाव दोन्ही संघ कॅप्टनने टॉससाठी तयार आहेत. खरं दुसऱ्या ग्रुपमधली मॅच असणार आहे. ई ग्रुपमधली मॅच असणार आहे. विजयस्फोट खांडपे आणि जर्मन पोगाव संघ कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे. दुसरं षटक घेऊन येतोय पप्पू थळे. बॅटिंगसाठी संदीप पाटील आणि नॉसेकरेनला कुंदन. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग 3 क्षेत्ररक्षक आहेत खरं सिंगल वाचवण्यासाठी. 1 शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहे. यावर मात्र पुलचा फटका बघायला मिळाला आणि चेंडू सरळ निघून गेला काऊ कॉर्नरच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. तालुक्यात भादवडगाव साऱ्या तालुक्यात दादाचं नाव. तालुक्यात भादवडगाव ठाणे जिल्ह्यात दादाचं नाव. हे गरिबाचा दाता मनाचा मोठा सेवक तो जनतेचा. आहे गरिबाचा दाता मनाचा मोठा. शॉर्ट बॉल होता. आखूट टॅपाचा चेंडू होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत संदीप यांनी चेंडूवर नजर ठेवली आणि चेंडूला
पुलचा फटका खेळला आणि चेंडू सरळ निघून गेला. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 12. पप्पू थळे पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. शॉर्ट रन अप. पुन्हा एकदा स्लॉग केलेला आहे. स्लॉग स्वीप. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. बनलय शान जनतेचा सरदार. हाय बनम्यान बनलय शान जनतेचा सरदार. सार जनतेचा सरदार. नेता आमचा हाय दमदार ना रुपेश म्हात्रे एक नंबर. नेता आमचा हाय दमदार ना रुपेश दादा एक नंबर. नेता आमचा हाय दमदार ना रुपेश म्हात्रे एक नंबर. नेता आमचा हाय दमदार ना. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं थोडा सावध पवित्रा, कारण 2 फलंदाज बाद झाले होते. पण ह्या षटकात मात्र सुरुवातीपासून आक्रमण, अगदी पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, आक्रमकता बघायला मिळते. खास करून संदीप पाटील इज ऑन फायर. 18 धावा झाल्या आहेत. 18 आक्रमण केले आहेत खास करून पप्पू थोळेच्या गोलंदाजीवर. चेंडूची मागणी करतायत पंच. नामांकित पंच आहेत. खूप चांगला अनुभव आहे पाठीशी. तब्बल 20 वर्षाचं, जवळपास 20 वर्ष जास्त पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत पंच गोटे अर्थात सुनील म्हात्रे. त्याचबरोबर भाऊ पाटील यांच्याकडे सुद्धा खूप अनुभव आहे पंच म्हणून. स्वतः सुरुवातीला खरं तर हे दोन्हीही सुरुवातीला उत्कृष्ट क्रिकेटर होते. त्यानंतर पंच म्हणून क्रिकेटशी अगदी जवळीक साधावी म्हणून पंच म्हणून कामगिरी पार पाडतायत. भाऊ पाटील असतील, सुनील म्हात्रे. वेलकम धीरज म्हात्रे, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आणि गंगामाता गुंदावली 40+चे करता धरता धीरज म्हात्रे, आपण देखील मान्यवर कक्षामध्ये या. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आपलं देखील अध्यक्ष चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच आमचे किसनजी कांबळे, गणेशजी तरे, देवानंदजी गुलवी आणि सुरेशजी वांगाटे मान्यवर देखील मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धीरज म्हात्रे, आपण मान्यवर कक्षामध्ये या. धीरज म्हात्रे, के सोमनाथ चौधरी, शनीनाथ तरे, अगदी भरपूर आमचे 40+चे मित्र आम्हाला जोडलेत. या स्पर्धेचं भरपूर कौतुक आणि किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि संजयभाई म्हात्रे यांच्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी येत आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. अठरा धावा झालेत. खास करून सचिन याने बॅक टू बॅक 2 षटकार लगावले. खरं तर पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी दिलीप जाधव याची बघायला मिळाली. त्याने 2 फलंदाज बाद केले होते, फक्त 6 धावा दिल्या होत्या. आणि आता मात्र पप्पू थळे अगदी महागडा ठरतोय, कारण 2 चेंडूमध्येच 2 षटकार त्याच्या गोलंदाजीवर लगावलेले. हल्ला चढवलेला आहे, हल्ला बोल बघायला मिळते. खास करून सचिन याने 2 षटकार लगावले आहेत ऑन साईडला. पप्पू थळे संदीप खेळण्यासाठी सज्ज होईल. यावर मात्र कट शॉट खेळलेला आहे. चेंडू जाईल डीप कव्हरला. डीप कव्हर पॉईंटला फटका चांगला होता, मात्र जागा जी निवडली थोडी चुकीची होती, कारण डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि संदीपला संधी मिळाली फक्त 1 धाव पूर्ण करण्याची. संदीप आपला नैसर्गिक खेळ करताना दिसतोय, कारण संदीप असा बॅटर आहे की मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे आणि त्याने दाखवून दिलेले आहे. 2 षटकारी त्यांनी लगावलेले आहेत. 13 धावांवर खेळतोय. धावसंख्या झालेली 19. पप्पू याला मध्ये लिडिंग आहे. चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्याची शक्यता नाही, कारण यष्टी रक्षकाच्या पाठीमागे चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र संधी मिळाली कुंदनला फक्त 1 धाव घेण्याची. कुंदन पाटील आणि संदीप पाटील अशी बिनीची जोडी खेळपट्टीवर आहे. 2 फलंदाज लवकर बाद झाले. आज आपण बघितलं नीलम नाईक आपला वैयक्तिक 4 धावांवर बाद झाला. त्यानंतर संजय पाटील हा सुद्धा 0वर बाद झाला. त्यानंतर मात्र दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. पप्पू राईट आर्म फुल टॉस, सीटेड बॅटर स्ट्रोक आणि गॅप मधून चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. 4 धावा.
आमचा संजय भाई नगर सेवक हाय बघला दिलाचा आमचा संजय म्हात्रे नगर सेवक हाय बघला दिलाचा आमचा संजय भाऊ सेवक आहे बघला दिलाचा आमचा संजय संदीप पाटीलच्या बॅटमधून चौकार आला. चौकारने आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या वाढते 24. चांगली धावसंख्या आहे कारण हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. लॉफ्टेड शॉट अराउंड दी ऑफ स्टंप खेचून मारलेला आहे. डीप मिडविकेट सीमारेच्या बाहेर जाणारा षटकार. राहतो सदा पाठीशी उभा दादा हा खंबीर राहतो सदा पाठीशी उभा दादा हा खंबीर Thank you. रुपेश दादा हा खंबीर इथे मान्यवर कक्षामध्ये धीरज म्हात्रे आणि नितीन म्हात्रे सध्या गुंदवली ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आहेत आणि धीरज म्हात्रे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आणि गुंदवली गावचे उद्योजक उद्योगपती नाना पाटील आपलं देखील स्वागत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे ते देखील नवनिर्वाचित सदस्य आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच आमचे विनोददादा नाईक विक्रम नाईक यांचे बंधू विशाल नाईक यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. जय बजरंग निमेश कारिवली रेग्युलर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आपलं देखील अध्यक्ष चषक 20-25 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. 30 धावा झाल्या आहेत आणि खास करून 6 चेंडूमध्ये 24 धावांवर खेळतोय संदीप. त्याने 3 षटकाने एक चौकार लगावलेला आहे. आपण जर बघितलं 400चा स्ट्राईक रेट आहे. आक्रमकता अगदी ठासून भरले आणि आक्रमक बॅटिंग करताना संदीपला पाहतोय. संघाला सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेले. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते कारण आपण पाहतो की पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाल्यानंतर दोघांमध्ये एक वेगवान पार्टनरशिप आणि खास करून संदीप इज ऑन फायर. तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी येतोय सचिन गायकवाड. स्टार 11 लोणार विरुद्ध जय बजरंग कारिवली या 2 संघामधील आपण मॅच पाहतोय. आज या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि या स्पर्धेमधली ही दुसरी मॅच दुसरा सामना आपण पाहतोय. पहिला सामना झाला होता अष्टविनायक ठाकूरपाडा विरुद्ध साईकृपा डुंगे. साईकृपा डुंगे संघाने सहजगत्या पराभूत केला अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. सचिन गायकवाड इथे गोलंदाजी करण्यासाठी सामना करेल कुंदन पाटील. सचिन यावर मात्र शॉर्ट बॉल हुकचा फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेच्या पलीकडे. 6 धावा. खंबीर शॉर्ट बॉल आखूट टॅपाच्या चेंडूला भरपूर वेळ होता. कुंदनकडे शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि हुकचा फटका खेळला आणि चेंडू सरळ निघून गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 6 धावा. 6 धाव्याने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 36. सचिन गायकवाड शॉर्ट रन गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुलचा फटका. चेंडू सरळ जातोय तो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल होतोय मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नही केला जात नाही. केला नव्हता. एकाच धावावर समाधान मानलं जाते. धावसंख्या झालेली 37. कुंदनने सुद्धा एक षटकार लगावलेले. कुंदन आपल्या वैयक्तिक 9 धावांवर खेळतोय. अध्यक्ष साहेब आमची रजा घेताना अगदी वेलात वेल काढून या स्पर्धेच्या उद्घाटनी सोलेला आपण उपस्थित राहिलेत. पुन्हा एकदा आपलं किंग ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं संजयभाई म्हात्रे आपलं मनपूर्वक आम्ही सहर्ष आभार आणि स्वागत इथे करतोय. धन्यवाद. शॉर्ट बॉल होता. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा संदीपने बघितला आणि चेंडूला सरळ हुकच्या अंदाजामध्ये फेकून दिलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे एक लांब पल्ल्याचा षटकार. ओढलं पण
43 आणि असं वाटते की जे बजरंग कारविले हा संघ 60+ कडे पाहत असणार आहे, कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 43 63 आणि दोघांमध्ये एक वेगवान पार्टनरशिप बघायला मिळते. पुन्हा एकदा खरं तर टायमिंग बरोबर साधता आलेलं नव्हतं. खराब क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू जाते डी फाईन लेग सीमा रेषेकडे क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, मात्र अडवण्यात यश येते का बघायचं आहे. 3 धावा पूर्ण होत आहेत. कृपया हे लक्षात घ्यायचं की गिफ्ट जे दिलं जाणार आहे ते 12वे प्लेयर आहेत. जे 12 आहेत त्यांनाच दिलं जाईल. सबस्टिट्यूट कुठल्याही संघातील खेळाडू दिलं जाणार नाही. पुन्हा एकदा मिस टाइम फटकाय चेंडू हवेत आहे आणि यावेळेमध्ये चूक नाही. कुंदन याची खेळी संपुष्टात आलेली आहे. आहे गरिबी टील 5 संघातील सर्व खेळाडू, त्याचबरोबर आमची लाईव्हची संपूर्ण टेक्निकल टीम, त्याचबरोबर आमचे DJ मास्टर असतील, समालोचक असतील, पंच असतील, संपूर्ण जो ड्रॉ काढला जाईल त्याच्यामध्ये यांचीच नावं असतील. हे सर्व सहभागी होतील आणि जो ड्रॉचं पारितोषिक असेल ते 5 संघातील खेळाडू असतील, आमची संपूर्ण लाईव्ह टीम असेल, आमची समालोचक परिवाराची टीम असेल, स्कोरर असतील, DJ मॅन असतील यांना. आणि प्रथमच तर आपण भूतोना भविष्यती का म्हणतोय तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला सगळं काय बघायला मिळेल. यावर माझा स्लोअर वन थोडासा चेंडूचा वेग कमी केला होता. शफल क्रॉस झाला होता. ऑन साईडला खेळायचं होतं. माझा चेंडू जातोय निर्धाव डॉट चेंडू. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झाली आहे 46 46. आता आपण संदीपला खेळताना पाहतोय. संदीपचं नाव वैशिष्ट्य असं राहिलेलं की बेस्ट बॅटर, त्याचबरोबर बेस्ट सिरीज. एक मात्र असं एक खेळाडू आहे की त्याचं नाव आतापर्यंत आपण बघतो की बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट सिरीज. आता त्याचं नाव नेहमीच घेतलं जातंय संदीप पाटील. तर वळूया आपण खेळाकडे. अंतिम षटक चेक जीवन जाधव येतोय. गवली सर धन्यवाद. आपण मान्यवर कक्षामध्ये उपस्थित गंगामाता गुंदवली संघाचे कर्ता धर्ता आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष धीरज शेठ म्हात्रे उपस्थित आहेत. त्यांचा आपण अध्यक्ष चषकामध्ये स्वागत आणि सन्मान करूया. संदेश वखार यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे केलं जाईल. चला संदेश वखारे आपले शुभ हस्ते आपण धीरज म्हात्रे यांना शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. बघा पुढे 50चा आकडा पार होतोय. टाळ्यांचा आवाज पोहोचेल आपल्यापर्यंत. 50चा आकडा पार होतोय. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया. नितीन म्हात्रे गंगामाता गुंदवली संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज आणि सध्या गुंदवली ग्रामपंचायत त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच आहेत. धन्यवाद नितीन म्हात्रे. धन्यवाद. टॉससाठी टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे. आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. धन्यवाद. त्यानंतर किसनजी कांबळे आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. किसनजी कांबळे यांना देखील आपण सन्मानित करूया.
गणेशजी तरे, गणेशजी ते आमचे मान्यवर खास भादोडून आलेले आहेत अध्यक्ष ट्रस्टाला भेट देण्यासाठी. आणि ग्रुप महाराष्ट्र राज्य या स्पर्धेचे आयोजक यांच्या वतीनं सौगतांनी सन्मान केला जातोय. त्यानंतर देवानंदजी गुलवी आहेत. देवानंद गुलवी 47 धावांवर संदीप गोटे पहिला अर्धशतक बघायला मिळते का बघायचं आहे. पहिला अर्धशतक बघायला मिळते का बघायचं आहे. गिव बिग हँड. देवानंद गुलवी यांना केलं सन्मान केला जातोय. त्यानंतर सुरेशजी वांगट वेदिकेवर उपस्थित आहेत. सुरेशजी वांगट यांना देखील आपण सन्मानित करूया. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 50 साठी खास गिफ्ट असणार आहे. सुरेशजी वांगट यांना देखील संदेश वखारे यस पॅरेंटने केली. आपण फक्त 1 मिनिट थांबवतोय कारण धन्यवाद. या ठिकाणी संदीप पाटील 48 धावांवर खेळतोय आणि पहिला अर्धशतक बघायला मिळते का बघायचं कारण शेवटचा चेंडू आहे आणि अर्धशतक संदीप पाटील पूर्ण करते का बघायचं कारण अर्धशतकासाठी सुद्धा स्पेशल गिफ्ट असणार आहे. अंतिम षटक आणि अंतिम चेंडू जीवन. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का. गिव्ह बिग हँड. सगळ्यांनी खरं टाळ्यांचा आवाज. प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे आणि संदीप आपण थोडी बॅट उंच करायची आहे. संदीप प्रेक्षकांना सुद्धा अभिवादन करायचं आहे. इट्स अ फर्स्ट 50. काँग्रेस अभिनंदन संदीप. पहिलं अर्धशतक फटकावलेलं आहे आणि खास करून स्पेशल गिफ्ट सुद्धा असणार आहे अर्धशतकासाठी. खास करून किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य कारण ही स्पर्धा न भूषण भविष्यती आपण पाहतोय कारण ही स्पर्धा आहे त्यामुळे प्रत्येक नाविन्य तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि धावसंख्या जी झालेली आहे 64 धावा झालेल्या आहेत आणि 65 धावांचं लक्ष असणार आहे. आपण टॉस करणार आहोत. विजय स्पोर्ट खानपे आणि चियारमान पोगाव दोन्ही कॅप्टननी टॉस साठी यायचंय. कारेवली संघाच्या फलंदाज संदीप पाटीलनं अध्यक्ष चषकाची पहिली 50 आपल्या नावावर कोरलेली आहे. प्रदीप नाईक, नीलम जे नाईक आणि नक्कीच मिलिंद पाटील यांच्यावर देखील संदीप पाटीलला भरपूर सारे शुभेच्छा. धन्यवाद. ओटो गवळी सर. मी आमचे सन्माननीय श्रीपतदादा वखारे साहेब यांना विनंती करणार आहे आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचं आहे. आपण टॉस बॉक्स जो आहे स्वर्गीय जयेंद्र मारुती म्हात्रे याच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांच्या माध्यमातून त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. श्रीपतदादा वखारे साहेब आपण यायचं आहे. आपल्या शुभास्ते टॉस होईल. विजय स्पोर्ट खानपे विरुद्ध जे हनुमान पोगाव दोन्ही कॅप्टननी त्वरित यायचं आहे. यस आमचे संदेशजी वखारे जे अध्यक्ष आहेत किंग्सफोर्ड महाराष्ट्र यांचे पिताश्री. यस श्रीपतजी वखारे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. कॅप्टन सुद्धा येत आहेत. श्रीपतजी आपण यायचं आहे. आपल्या शुभास्ते टॉस होईल. पोगाव संघाचे कॅप्टन आलेले आहेत. खानपे संघाचे कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे. खानपे संघाचे कॅप्टन लास्ट ऑफिशियल कॉल. किरणजी पाटील यांच्याकडनं बेस्ट बॉलरसाठी यांच्याकडनं विशेष आकर्षक बॅट पारितोषिक देण्यात आलेलं आहे. कॉईन या ठिकाणी रोहन पाटील आपण द्यायचं आहे. दोन्ही कॅप्टन आले आहेत. दोघांचे खूप खूप
स्वागत. दोघांना खूप शुभेच्छा असणार आहेत. दोन्ही कॅप्टन पोगाव संघाचे कॅप्टन जोडले जात आहेत. त्याचबरोबर खांडपे संघाचे कॅप्टन आपलं खूप खूप स्वागत आणि दोघांना शुभेच्छा असणार आहेत. कॉईन जर तुम्ही बघितलं, कारण हे जे आयोजन आहे किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि दुसरी बाजू जी आहे अर्थात ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे ती म्हणजे 40+ अध्यक्ष चषक. 40+चे नवनिर्वाचित सन्माननीय अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या सन्मानार्थ स्पर्धा. सिपाजी वखारे साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉलिंग कोण करणार आहे? पोगाव संघाचे कॅप्टन किंग ग्रुप. येस, आलेलं सुद्धा आहे किंग ग्रुप महाराष्ट्र. सिपाजी वखारे साहेब आपलं खूप खूप आभार. आपण पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. थोडीशी चर्चा तर झालीच पाहिजे, कारण न भूतो न भविष्यती अशी स्पर्धा आहे, एक नामांकित स्पर्धा आहे. टॉस जिंकलेला आहे. पहिला प्रश्न असणार आहे, मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटतं? आतापर्यंत भरपूर 40+ स्पर्धा तुम्ही खेळलेलात, पण तू या स्पर्धेविषयी कसं वाटतंय? खूप छान वाटतं. अशी स्पर्धा म्हणजे आपल्या अध्यक्ष चषकामध्ये कधीच झाली नव्हती, पण ती स्पर्धा चांगली झाली. नाही, कारण त्यांनी सुरुवातीला उल्लेख केला किंग ऑफ महाराष्ट्र ज्याने न भूतो न भविष्यती. कारण जो बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती व्हायच्यात, नवीन नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील ज्या कधीही स्पर्धेमध्ये बघायला मिळालेल्या नाही. स्टम्प्स जे आहेत ना, ते आपण जर नजर टाकली 4 स्टम्प्स आहेत. कुठल्याही स्पर्धेमध्ये 4 स्टम्प बघा, 3 स्टम्प असतील. ही तर सुरुवात झालेली आहे. ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. विशेष उद्देश काय क्षेत्ररक्षण करण्याचा? कारण फ्लड लाईटमध्ये स्पर्धा आहे, कारण दोन्ही संघाला समान संधी असणार आहे. काय विशेष उद्देश आहे? नाही, आता क्षेत्ररक्षण करू आम्ही. समोरच्याला आम्ही खेळण्याची संधी देऊ. डेफिनेटली थोडासा अंदाज येईल, त्या अनुसरून तुम्ही चेसिंग कराल, त्यानुसार तुमचं बॅटिंग लाईनअप असेल. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट असणार आहे. विजय स्पोर्ट खांडपे संघ, कसं वाटलं आयोजन? आयोजन तर छान आहे आणि आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल अध्यक्ष चषकाचे फार आभारी आहे. बॅटिंग करायची आहे. 4 षटकांच्या मॅचमध्ये किती धावांपर्यंत जाणार असाल तुम्ही? प्रयत्न करणार की तुम्ही विजय संपादित करू शकता? तरी 50पर्यंत आम्ही जाऊ. 50पर्यंत जाऊ मारू शकतो आम्ही. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे अर्थात आजच्या दिवसातली तिसरी मॅच. खरं तर हा दुसरा ग्रुप आहे. ई गटातली ही मॅच आहे, पहिली मॅच आहे आणि यामध्ये जयरमान पोगाव संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विजय स्पोर्ट खांडपे संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही खरं तर किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य जे आयोजन कमिटी आहे त्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आणि आपण यस, त्यानंतर आपण जाऊया लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि सजीव होतील आमचे सहकारी समालोचक काळीरामजी केनी. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवर जीवन जाधवनं चौकार ठोकून आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे. मात्र त्यानंतर गोलंदाज भारत पाटीलनं अगदी दुसरा चेंडू डॉट टाकला आहे. मोठं धावांचं लक्ष गाठायचं आहे. 4 ओव्हरमध्ये तब्बल 65 धावा बनवायचे आहेत आणि आज स्पर्धेच्या पहिल्या यस सामन्यातून तालम किती थांबवते बघतं, कारण जितेंद्रजी पाटील जी भिवंडी 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद गवली सर. आज जय बजरंग कारिवली 40+ संघाच्या वतीनं संदीप पाटीलनं अध्यक्ष चषकाची पहिली 50 13 चेंडूमध्ये आपल्या नावावर कोरलेली आहे. 3 चौकार 5 षटकार ठोकून नाबाद 50 धावा त्याने आज पूर्ण केलेत. त्या देखील चांगला फटका आपण पाहतोय. नीलम नाईकनं प्रयत्न जरूर केले, मात्र संजय पाटीलनं चेंडूला थांबवला आहे. एक सिंगल धाव मिळेल. विकास मडवी यांना संघाची टोटल 4 चेंडूमध्ये 6 वर पोचलेली आहे. कारिवली संघासाठी मिलिंद पाटील, प्रदीप नाईक, योगेन पाटील, अनिल पाटील यांच्याकडून शुभेच्छा आहेत. धन्यवाद. फुल टॉस चेंडू, चेंडूला अगदी आडव्या बॅटनं ऑन साईडला उडवलाय. चेंडू सीमा पार, येतोय षटकार. यस यो नीलेश सभा HR स्पोर्टचे प्रोप्रायटर किरणजी पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय.
कारण त्यांच्याकडून खास करून एक आकर्षक बॅट या स्पर्धेसाठी बॅटर्ससाठी देण्यात आलेली आहे. किरणजी पाटील आपलं आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय किंग ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स फटका केले, संपर्क चांगला झालाय, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहेत. फक्त एक सिंगल धाव मिळेल. जीवन जाधव यांना संघाची टोटल पोचली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 13. विक्रमजी नाईक जे किंग ग्रुप महाराष्ट्र राज्याचे ॲक्टिव्ह सदस्य आहेत, आपणास विनंती आहे आपण सुद्धा आमचे हे संपर्क साधायचे. की जय बजरंग कारिवली टीमसाठी सचिन घरात, वेदांत नाईक, हरेश पाटील, मनोज पाटील आणि प्रदीप नाईक तसेच मिलिंद पाटील यांच्याकडून देखील शुभेच्छा आहेत. त्यानंतर विक्रम स्पोर्ट वडनगर टीम कडून देखील या किंग ग्रुप अध्यक्ष चषकासाठी शुभेच्छा आहेत. महेश काबूकर, सँडी पाटील, कालुराम पाटील, बारक्या पाटील, गोविंद पाटील, दीपक चौगुले यांच्याकडून संजयभाई म्हात्रे आणि संदेश वकार यांच्या किंग ग्रुप साठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद. यस कार्यक्रमचे केने आपण या ठिकाणी एक स्पेशल फोटो सेशन पाहतोय जे किंग ग्रुप जे पाहतोय. सुरुवातीला आपण खरं तर अध्यक्ष आहेत संदेशजी वखारे, त्यांच्यासोबत रोहनजी पाटील, सुनीलजी पाटील, त्याचबरोबर विक्रमजी नाईक हे आमचे तिन्ही चारी मेंबर आणि ज्यांची अपार मेहनत खरं तर ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. हे पाहू शकता आपण किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य. गोलंदाज संजय पाटील आलेत. इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज विकास मडवी धावचीत बाद झालेत. पहिलेच सांघिक यश आणि शॉर्ट रनचा एक कॉलिंग भाऊ पाटील सरांनी केलेले आहे. नक्कीच वन शॉट म्हणजे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि इथे एकही धाव ॲड होणार नाही आहे. स्टार 11 लोणार टीमच्या खात्यामध्ये. बंद्रा मारुती काल्हेर संघाकडून देखील किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य 40+ अध्यक्ष चषकासाठी शुभेच्छा आहेत. माजी संघनायक शनीनाथ तरे, राजन डी आणि संतोष मडवी यांच्याकडून शुभेच्छा आहेत. धन्यवाद. संजय चांगला फटका, चेंडूला अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलेत. नक्की जीवन जाधवनं चेंडूला उडवलाय. सीमापार षटकार. मध्ये 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्टार 11 लोणार टीम एक गड्याच्या मोबदल्यात 19व्या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. नक्कीच पहिल्या सामन्यातून जय बजरंग कारिवली टीमनं अध्यक्ष चषकामध्ये आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची आपण ही 27वी स्पर्धा पाहतोय आणि अतिशय भव्य दिव्य असं आयोजन किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य. नक्की संदेश वखारे, रोहन पाटील, त्यानंतर विक्रम नाईक सर आणि सुनील पाटील यांच्या माध्यमातून आपण हा क्रिकेटचा बिग शो पाहतोय. अध्यक्ष चषक 2025. षटकार खाल्यानंतर डॉट बॉल आलाय. चांगली स्पर्धा पहिली रजनी आज आपण पाहतोय. अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून इथे चेंडूला उडवलाय. अप्रतिम फटका. अगदी इथे जीवन जाधव देखील प्रयत्न करतायत, धावा बनवतायत, ठोकतायत. षटकार. मध्ये यानंतर जो आपण BPL पाहणार आहोत, खेळाडूंची नक्कीच इथे परीक्षा प्रत्येक संघ मला घेईल. प्रत्येक खेळाडूकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवून असेल, कारण की आता आपले संघाचे खेळाडू फिक्स झालेले आहेत. कुठला खेळाडू कुठल्या संघामध्ये खेळणार आहे इथे इनसाइड आउट केलेत. क्षेत्ररक्षक होते भारत पाटील आहेत. झेल ड्रॉप केलाय. प्रयत्न चांगले केले होते. जीवन जाधवचा झेल होता.
वेताल कोपर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू शेखर पाटील आम्हाला जोडलेत. नक्कीच त्यांनी देखील अध्यक्ष चषकासाठी संदेश वखार यांचे किंग ग्रुप आणि संजयभाई म्हात्रे अध्यक्ष साहेबांना शुभेच्छा दिलेत. धन्यवाद शेखर पाटील. इथे मिस टाइम फटका आहे मात्र चेंडू सेफ लँड होतोय. मिड ऑफ रिझन मधून भारत पाटीलनं चेंडू उचललाय. डायरेक्ट हिट काय निशाणा साधलाय. चंदन नाईकला ठाऊक होतं की हा चेंडू स्टंपला हिट होणार आहे. फलंदाज धावचीत बाद. हाय वन मॅन बनलाय शान जनतेचा सरदार. हाय बनी मॅन बनलंय शान जनतेचा सरदार सार जनतेचा सरदार नेता आमचा हाय दमदार ना रुपेश म्हात्रे एक नंबर. नेता आमचा आहे दमदार त्या नादामध्ये जीवन जाधवची हिचे महत्वाची विकेट धावबाच्या स्वरूपात गेलेली आहे. नक्कीच आपण पाहिलं तर 11 चेंडूमध्ये 27 धावा त्यांनी देखील ठोकल्या होत्या. 3 षटकार 1 चौकार ठोकून चांगला प्रतिकार नक्कीच इथे जीवन जाधवच्या माध्यमातून आपण पाहिला. 2 ओव्हर 2 बाद धावा बनलेत 28. 65 धावा बनवायचे आहेत. नक्कीच अगदी आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 साठी संदीप पाटील ज्या खेळाडूंना अध्यक्ष चषकाची पहिली 50 आपल्या नावावर कोरलेली आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये मालिका वीर म्हणून एक प्रथमच 40+ फॉर्मॅटमधून आपण बाईक पारितोषिक देणार आहोत. आणि संदेश वखारीची खरोखरच अगली वेगळी भूतोना भविष्यती अशी स्पर्धा आपण पाहतोय. सध्या या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. भरपूर कॉल मेसेज येत आहेत. या स्पर्धेचं अगदी भरभरून कौतुक सिनियर 40+ असेल नवीन 40+, मास्टर 40+ चे आमचे सर्वच खेळाडूंनी केलेली आहे. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. गोलंदाज संदीप पहिला चेंडू अगदी उडवलाय काऊ कॉर्नर रिझनला. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. झेल टिपलाय. फलंदाज झेलवात. आमचा संजय थोडासा फटक्यावर नाराज आहे मात्र तिथे कुंदन पाटीलचं कौतुक करावं लागेल. अगदी शिमारेच्या लगत झेल टिपलाय. येस काळीरामजी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतात. नितीनजी म्हात्रे सोशल मीडिया प्रमुख खास करून ते स्पर्धा ऑनलाईन आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की खूप चांगलं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि नितीनजी म्हात्रे या ठिकाणी शुभेच्छा देतात. नितीनजी म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. किंग ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. नक्कीच गवळी सर भरपूर कॉल मेसेज येत आहेत. चुकून कोणाच्या शुभेच्छा देणे जे राहिले तर आम्हाला क्षमा असावी कारण की भरपूर पाहुणे देखील आहेत. सामना देखील सुरू आहे. पहिल्या चेंडूवर विकेट. फलंदाजीतून नाबाद 50 म्हणजे अध्यक्ष चषकाची सुरुवात संदीप पाटीलला चांगली आहे. इथे हा फटका ऑन साईडला केलेत बघूया. दिलीप जाधव आलेत संघाचे संघनायक. एक चांगलं व्यक्तिमत्व. एक सिंगलनं आपला अकाउंट ओपन केलंय. संघाची टोटल 29. 10 चेंडूमध्ये अजूनही 36 धावांचं समीकरण शिल्लक आहे. नक्कीच योग्य जाधवची विकेट आणि त्यानंतर जे धावबाद झाले जीवन जाधव या सामन्याचं टर्निंग पॉईंट. ते फलंदाज इष्टिचित पप्पू थले यांना इष्टिचित केलं. चंदन नाईकनं. फलंदाज बाद. त्याच्या नावाचा जय जयकार. त्याच्या नावाचा जय जयकार. त्याच्या नावाचा जय जयकार. त्याला आहे सर्वांची जाण सारे दिदी
चिंताग्रस्त असतील. आता 9 चेंडू उरलेत आणि धावा बनवायचे 36. 15 मध्ये आलेत 29 आणि 9 मध्ये 36. चेंडूला अगदी कव्हर पॉईंट रिझन मध्ये खेळलेत ज्ञानेश्वर. फक्त एक सिंगल धाव मिळेल. आता सिंगल डबलनं काम बनणार नाहीये स्टार 11 लोणार टीमचं. जीवन जाधवनं सुरुवात चांगली करून दिली होती, मात्र योगेश जाधव आणि पप्पू थलेला मिडल ऑर्डरमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. इथे दिलीप जाधव चेंडूला अगदी ऑन साईडला केलेत 20 मध्ये. फक्त एक सिंगल, दुसरीची कॉलिंग आणि दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. चांगली कॉलिंग केली ते ज्ञानेश्वरनं. धावसंख्या आपण पाहतोय 32 झालेत आणि आता 33 ची गरज आहे. 17 मध्ये 32 आणि 7 मध्ये 33. हा चेंडू अगदी इनफिल्डच्या वरून खेळलेत. बघूया नीलम नाईक डीप मध्ये चुकी करतायत आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमा पार, येतोय चौकार. ओढल पण कधी वाकणार नाही असा स्वभाव तीन ओव्हर, धावसंख्या 36. आता 6 मध्ये 29. 6 मध्ये 29 धावा. मातीच्या खेळपट्टीवर गोलंदाजाला ठोकणं हे सोपं काम नाहीये आणि गोलंदाज आले जय बजरंग कारिवली टीमकडून कुंदन पाटील. चांगला झेल टिपला होता योगेश जाधवचा आणि तिथूनच सामन्याला अगदी कलाटणी लागलेली आहे. नक्कीच आपण एक मात्र फलंदाज पाहिला जीवन जाधव नंतर, तर कुठल्याही फलंदाजानं खेळपट्टीवर धावा बनवल्या नाही आहेत. दिलीप जाधव प्रयत्न करतात. 3 चेंडू खेळलेत, 7 वर खेळत आहेत. आता स्ट्राईकला आहेत ज्ञानेश्वर आणि 6 मध्ये बनवायचे 29. पहिला विजय आज आपण पाहिला तर साईकृपा ढोंगे टीमनं श्री अष्टमीनाथ ठाकूरपाडा संघाला पराभूत करून मिळवलेले आहे. तर बघूया या सामन्यातून चांगली सुरुवात गोलंदाज कुंदन पाटीलची. अगदी इष्टांच्या मागे आज गुरु पाटीलच्या ऐवजी आपण चंदन नाईकला पाहतोय. चांगले इष्टरक्षक आहेत. BPL स्पर्धा इथे आणि गत वर्षीच्या BPL स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून चंदन नाईक याला आपण पाहिलंय. तब्बल 114 धावा त्यांनी त्या स्पर्धेमध्ये ठोकल्या होत्या. फक्त 4 चेंडू आणि आता 28. आव्हान कठीण झालंय. बघूया दिलीप जाधव स्ट्राईकवर आहेत. पुढे येऊन चेंडूला ऑन साईडला खेळलेत. शतरक्षित तिथे आहेत. आता पूर्णपणे सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे जय बजरंग कारिवली टीमनं. पहिल्या विजयाच्या दिशेनं पाऊल टाकलेलं आहे आणि आता सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. फक्त 3 चेंडू इथे फेकायचे आहेत. नक्की स्टार 11 लोणार टीम पराभवाच्या कैद आपण पाहतोय. चांगला थ्रो केला होता संदीप पाटीलनं. पासष्ट धावांचं आव्हान. इथे दुसरा फलंदाज एष्टीची. पंचांचा इशारा वाईट जरूर आलाय, मात्र विकेट कुंदन पाटील गोलंदाजाच्या नावावर जाईल. यष्टीरक्षक चंदन नाईकचं देखील कौतुक करावं लागेल. फलंदाज बाद. दुसरा फलंदाज आतापर्यंत त्यांनी यष्टीचित केली आहे सामन्यातून. याआधी आपण पाहिलं तर यष्टीचित फलंदाज पप्पू थले आणि त्यानंतर दिलीप जाधव. अतिशय चांगली स्पर्धा, चांगली संकल्पना. संदेश वखारे आणि किंग ग्रुपचे सदस्य जे बोलले होते ते त्यांनी करून दाखवलंय. तब्बल या स्पर्धेतून भरपूर मॅन ऑफ द मॅचचे गिफ्ट हॅम्पर, त्यानंतर 12वे खेळणं देखील गिफ्ट हॅम्पर आहे.
भरपूर सारे पारितोषिक आहेत. मालिकावीर बाईक म्हणजे भूतो ना भविष्यती अशी स्पर्धेची आपण जी चर्चा ऐकत होतो ती स्पर्धा साक्षात आपल्या सर्वांच्या समोर आज डीडी ग्राउंड भिनार भिवंडी मध्ये आपण पाहतोय. इथे चेंडू लागते कव्हर पॉइंट रिझन मध्ये केले फक्त सुभाष आलेत आणि इथे हा सामना एक चेंडू नक्कीच शेष आहे. फक्त एक चेंडू जय बजरंग कारिवली टीम पहिल्या विजयापासून दूर आणि हा चेंडू सुरेख फेकलाय. पहिल्या विजयाची नोंद जय बजरंग कारिवली टीमच्या खात्यामध्ये. विजय संघाचे अभिनंदन आणि हरले संघाचे देखील आपण कौतुक करूया. नक्कीच या सामन्यातील सामनावीर खेळाडू नो डाऊट ज्यांनी अध्यक्ष चषकाची 13 चेंडूमध्ये पहिली नाबाद 50 रोखली नाव आहे संदीप पाटील. 13 चेंडूमध्ये 5 षटकार 3 चौकार आणि गोलंदाजीतून देखील अगदी आपण पाहिले तर 2 विकेट 8 धावा देत म्हणजे अगदी स्टार 11 लोणार या संघाला पराभूत करण्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे तो खेळाडू आहे संदीप पाटील. नक्कीच आपण संदीप पाटीलला देऊया सामनावीर पारितोषिक आणि पुढील टीमनं लगेच ज्या संघाची फिल्डिंग आहे त्यांनी लगेच मैदानाचा ताबा घ्या. दोन्ही 12वे खेळाडू किसन भाऊ आपण देखील स्टेजवर यायचं आहे आणि स्टार 11 लोणार टीमचे 12वे खेळाडू आपण देखील यायचं आहे. नक्कीच आपण देऊया संदीप पाटीलला सामनावीर पारितोषिक. अध्यक्ष चषकाची पहिली 50 ज्यांनी 13 चेंडूमध्ये कंप्लीट केली. दोन्ही टीमचे 12वे आपण देखील यायचं आहे. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच चला 12वे खेळाडू आलेत का.